हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना? आणि मी पण मस्त मजेत आहे. तर मला ना किती दिवसाचं बोलायचं होतं. आता ते घटना घडून बघा 7-8 दिवस झाले असेल, तरी पण मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला नाही. तेव्हाच मी न्यूज बघितली ना, तर मी बोलले की आता मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार. तर असं म्हणजे जवळच व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे जवळच घडलेलं ना ते. तर इतकं भयंकर. तर त्याच्यामुळं म्हणलं मी थोडंसं व्हिडिओ बनवते. तर बनवणंच झालं नाही माझं, कारण की माझे ना पहिले व्हिडिओ खूप असे गॅलरीमध्ये आहे आणि माझं स्टोरेज, मोबाईलचं स्टोरेज ना इतकं फुल झालं आहे ना, तर ते भरतच आलं आहे. तर त्याच्यामुळे मी काय करते, जे मागचे व्हिडिओ आहे ना, तर ते व्हिडिओ एडिट करते, अपलोड करते आणि मग ते व्हिडिओ डिलीट करून टाकते. तर जे मागले व्हिडिओ पडले होते ना माझे, तर तेच मी म्हटलं की ते जरा थोडेसे हे एडिट करावं, अपलोड करावं आणि डिलीट करून टाकावं. हे नंतर मी बनवू शकते. आता तुम्हाला वाटत असेल हे तुम्ही जर बघितलं ना सर्च करून संभाजीनगर न्यूजमध्ये असं संभाजीनगर न्यूज असं जर सर्च करून बघितलं ना, तर लगेच ते न्यूज येईल आणि तुम्ही बघितले पण असेल कदाचित सर्वांनी. तर काही लांब नाही, जवळच इकडं मुकिंदवाडी आहे. तर मुकिंदवाडीमध्ये झालेली घटना आहे ती दलित समाजाचं, म्हणजे असं आमच्याच समाजाचं होतं, जे भीमवालच. तर मुलगा आणि त्याचा भाऊ आणि त्याचा मित्र, तर ते जेवायला आले होते इकडं मुकिंदवाडीला. आणि त्याचा एक भाऊ होता, तर तो पुण्याला राहत होता. तर पुण्याहून आलता तो इकडं. तर मग त्यामुळे इथं जो राहत होता मुलगा ना, तर त्याची एक वडापाव का असं काहीतरी कशाची तरी गाडी आहे त्याची, मी न्यूजवरती बघितले आहे. तर तो ना शिडको बस स्टँडवरती त्याचं ते छोटंसं दुकान आहे गाडीचं. गाडीवरती तो वडापाव किंवा काहीतरी असं विकतो तो बहुतेक. तर मला आहे ना खरंच काही म्हणजे जास्त काही मी ना तेव्हा खूप असे व्हिडिओ बघितले, तेव्हा माझ्या लक्षात पण होतं. आता झाले ना 7-8 दिवस, म्हणून माझं ना सगळं लक्षातून गेलं. आणि तुम्हाला माहिती आहे माझ्या मागे किती टेन्शन आहे. इतकं एक तर घर आमचं आता ही पाऊस सुरू झाला आहे ना, तर घर लागलं आहे गळायला. तर त्याचं मला आलं आहे टेन्शन का, म्हणजे कुणी कुणाचं असं. तर मला हसायला येतं आहे खरंच माझं. हसल्याशिवाय मी करू पण काही शकत नाही ना. तर मी अशी ना विसरभोळी झाली आहे थोडीशी, माझ्या ना लक्षातच नाही राहत. तर तेच खरंच ना खूप अवघड घटना घडली. बिचारं जीवानं गेलं. तर मुलगा नाही, त्याचं लग्न झालेलं होता, माणूसच होता तो. असेल 35च्या पुढंच असेल. तर त्याचा म्हणजे असा फोटो ते दिलेला होता न्यूजवरती. तर त्याचा भाऊ आणि त्याचा जो मित्र होता ना, ते पण गंभीर जखमी झालेले आहे. तर ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि हा जीवानीच गेला, म्हणजे हा वारला. तर ह्यांचं भांडणं झालं, कारण की हा गेला होता तिथं. मटन शॉप आहे बघा, चिकन शॉपचे दुकानं आहे, तर त्याच्या पाठीमागं हा गेला होता लघवी करायला. तर तो त्या अगोदरच त्यांचे काहीतरी भांडणं होते बहुतेक. तर तो बोलला की तू आमच्या म्हणजे दुकानाच्या पाठीमागं कसं कायच गेला. त्याच्यावरून त्यांची वादावाद झाली, कारण की ते त्याच्या भावाला आला होता घेऊन पार्टी द्यायला, त्याचा मित्र, त्याचा भाऊ आणि तो. तर ते जेवण करता करता तो उठला आणि तो गेला तिकडं. आणि त्याच्यावरून मग तो दुकानवाला, चिकनवाला, शॉपवाला तो माणूस बोलायला लागला की तू आमच्या इकडं कसं काय दुकानाच्या पाठीमागं गेलाच कसं काय तू. तर त्याच्यावरून त्यांची वादावाद झाली. त्यांना डायरेक्ट ते सुरा असतो ना ते चिकन ते कापायचा, तर तो आणला डायरेक्ट आणि त्यानं सपासप वार केले तिघांवरती. तर याच्यावर जरा जास्तच झाले ना, तर हा एकदम रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला आणि खरंच ना जाग्यावरती गेला बिचारा. म्हणजे आणि गाडीवाले पण बघा, असं काही असलं ना तर गाड्यावाले पण आहे ना पटकन असं म्हणजे मदत करत नाही. आता त्या मित्रांनी आणि त्याच्या भावांनी भरपूर म्हणजे असं, त्याचे भाऊ होता किंवा नव्हता बिचारा, तो पण तिथंच पडलेला असेल. पण बाकीचे जे माणसं असेल आजूबाजूचे, त्यांनी गंज प्रयत्न केला त्यांना हॉस्पिटलमध्ये लवकर नेण्याचा.
पण हॉस्पिटलमध्ये नेल्यावरती अगोदरच डॉक्टर बोलले पाहिल्याबरोबर की हा अगोदरच गेलेला आहे. तर न्यूजमध्ये ना रस्त्याचं ते दाखवलं आणि ऐंग रस्त्यामध्ये म्हणजे भर रस्त्यात झालेलं असं. तर रस्त्यावरती खूप सारं रक्त आणि ते पडलेलं होतं. तर बिचाराचं खरं आपण चिकन मटन ज्या सुरीनं कापतो तो सुरा कसा असतो, डायरेक्ट तेच सुरा काढून त्यांच्यावर सपासप वार केले म्हटल्यावर तो का जगणारे. बाकीचे 2 आहे पण ते हॉस्पिटलमध्ये भरती आहे. आणि जो मेला तो त्याला वडील पण नव्हते, आईनंच 2 भाऊ होते ना काय असेल ते, पण 2 भाऊ होते ते, तर त्यांनाच लहानचं मोठं केलेलं. आणि तर बिचाऱ्या आईला पण खरंच काय वाटत असेल तर खरंच खूप ना असं म्हणजे खूप भीती वाटते. बापरे, कधी काय होईल सांगलाच जात नाही. तर इथं ना खूप मुकिंदवाडी ना सगळं मार्केट जाम होतं. सगळे न्यूजवाले ते सगळे आलेले होते. सगळं ते जे रस्त्याला खेटून जे दुकानं होते ना, चिकन शॉप किंवा आपलं सगळे जे काय दुकानं असेल ना ते सगळं JCPनं पाडले. भरपूर JCP बोलवले होते, पोलीस ते सगळे होते. आणि सगळे जे अतिक्रमण होतं ना, म्हणजे ज्या लोकांनी अतिक्रमण म्हणजे जागा धरून असे दुकानं ते थाटले होते, ते दुकानं सगळे मोडले. पण त्याच्यामध्ये काही काही असं झालं ज्यांचं स्वतःचं होतं त्यांचं बी नुकसान झालं, त्यांचे बी घरं पाडण्यात आले, दुकानं पाडण्यात आले. तर एवढा मोर्चा चालू आहे ना, तर अजून बी खूप मोर्चा चालू आहे इथं. तर असं म्हणजे ते लोक काही करून जातात आणि चांगल्या लोकांना बी त्याचं नुकसान होतं. तर हे खूप वाईट आहे. तर हेच मला थोडंसं बोलायचं होतं. म्हणजे ते बोलायचं म्हणजे काय, ते इतक्या जवळ झालं ना आमच्या, आणि मला तर माहिती नव्हतं. मी तनूला सोडवायला गेले तर तिथं माझी एक मैत्रीण भेटलेली. तर ती मला सांगत होती, तेव्हा मी घरी येऊन न्यूजवरती बघितलं. तर बापरे, म्हटलं किती जवळ झालेलं हे. आणि खरंच ते किती इतके लोक तिथं अतिक्रमण, ते सगळ्या JCP 12 JCP आलत्या वाटतं. आणि त्या JCPने सगळं ते दुकानं रोडचे कडेला जी दुकानं होते खेटून तर ते सगळे पाडले. कोणाचे घरं, कोणाचे काही वेगवेगळे, असं सगळे लोक कसे दुकानं टाकून त्यांचं खाणं पिणं घर खर्चा सगळं काय ते संसार ते त्यांचा चालू होता त्याच दुकानावरती. तर बिचारे ते पण आता रस्त्यावरती आले, त्यांना घरं नाही राहायला, त्यांचे दुकानं नाही, त्यांचे दुकानं गेलेत. आता ते काम काय करणार, आता परत त्यांना नव्यानं सुरुवात करायला तेच पैसे लागणार त्यांना. तर एक करून गेला, एकाने केले आणि सगळ्यांनाच त्रास होतो, अशी गोष्ट आहे. तर चला मग बघा, तुम्ही सर्च करून बघा, संभाजीनगर न्यूज तिथं येईलच. अतिक्रमण असं म्हणून येईलच. कारण की अतिक्रमणचं जास्तच हे झालं तिथं. कारण की लोकांचं म्हणणं चाललं की बाबा तुम्ही जर दिवसा ढवळ्या जर असे चाकू सुरे घेऊन डायरेक्ट कोणाचं जर मर्डर करायला लागले, ते पण अतिक्रमणवर राहून, म्हणजे जागा धरून रोडवरती त्यांनी दुकानं थाटले होते. तर मग असं जर तुमची हिंमत जरा जास्तच वाढन म्हणून त्यांनी ते अतिक्रमण लावून ते सगळे त्यांचे ते दुकानं पाडलेले. तर बघा सर्च करून. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या.